बाबा बाबा आपलं काम नक्की पूर्ण होणार आहे आता. आधी संपूर्ण विश्वास बसायचा जेव्हा तू असं काही बोलायची. नाही बोलली तरी विश्वास बसायचा. पण हल्ली असं होत नाही. तुम्ही ऐकताय का मी काय म्हणतेय? दिग्रसकरांचा हा संपूर्ण वाडा, त्यांची जमीन ही आपल्या ताब्यात राहणार आहे, कळतंय का? आधी त्यांचे पेपर तर जळू दे. कसं आहे ना बेटा, हल्ली तू खूप काही ठरवतंय पण होत मात्र काहीच नाही. तुम्ही मला अंडर एस्टिमेट करू नका ना. मी रियालिटी सांगतोय. आता हे सत्य तुला कटू वाटत असेल तर आमचा नाईलाज आहे. तुम्ही ना तर या वेळेला कोण आलाय कडमडायला? बोलणं बाकी आपलं. तू काय करतेस इथे? तुला घरातून बाहेर काढायला तर नक्की नाही आले बघ. ABCD सगळं येतं अगं मला. शिक्षिका आहे मी. घसा फाडून सांगायची गरज नाही. असो, तू आणि पोपटराव आम्हाला मंदिरातून बाहेर काढायला आला होतात ना? ते मंदिर आमच्या जमिनीवर उभं आहे, कळलं? सब भूमी गोपालकी. आम्हा दिग्रसकरांना वाटतं ते मंदिर विठुरायाच्या जागी उभं आहे. फालतूगिरी करू नको. तुला वाटतं ना की ते मंदिर तुझं आहे? हो आहेच. तुला वाटतं म्हणून आमंत्रण द्यायला आली मी. कसलं आमंत्रण? आज मंदिरात कीर्तन सेवा आहे. अख्खं गाव येणार आहे. तू आणि पोपटराव यावं अशी इच्छा आहे माझी. खड्ड्यात गेली तुझी इच्छा. खड्ड्यात गेलीस तो. पोपटराव लांडगे पाटील आणि परिवार तुमच्या वाऱ्यालाही थांबणार नाही. लढ नाही येत जा. मी मान दिला, तुम्हाला पचलंच नाही. असो, तुमची मर्जी. झालं ना तुझं आमंत्रण देऊन? झालं. याल तर बरं वाटत तुम्हाला. काय विठुरायाचं नाव कानी पडलं ना, समाधान वाटतं. तक तक जाते मागची. तू जास्त बोलू नकोस हा, नाही तर धक्के मारून हाकलून लावेन तुला. त्याची गरज नाही. मी आमंत्रण दिलंय, माझं काम झालं. नक्की या. येऊ आम्ही. आता जास्त बडबड करत बसशील ना इथे तर दात पाडी ना तुझे. जा चल. दात तर मी घशात घालणार आहे तुझे. श्रीकला लई झालं तुझं. आता माझी बारी. येते मी. राम कृष्ण हरी. श्रीकला, 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 कशाला स्वीकारलं ते आमंत्रण? कशाला हो म्हणाले त्या भिकारड्या कारडीला? दिग्रसकरांची सून असल्याचा कोणताही अधिकार मला सोडायचा नाहीये बाबा. आणि गावात ना दिग्रसकरांबद्दल आजही खूप आदर आहे. आठवतंय ना त्या दिवशी मंदिरात सगळे गावकरी आपल्या विरोधात कसे उभे राहिले होते ते? विसरू नका. नाही 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 नाही, ती खदखद अजूनही मनातून जात नाहीये. नाही, बरोबरच आहे. आपल्या मनात राहिली तर काही हरकत नाही, पण गावकऱ्यांच्या मनात आपल्याबद्दल खदखद राहायला नको. एका वेळी एका शत्रूशीच डील करू शकतो आपण. अख्ख्या गावाला शत्रू बनवला ना तर आपल्याच लढाईत आपण हरून जाऊ. म्हणून का त्या कीर्तनाला जाऊन बसायचं? जावं तर लागणार आहे बाबा.
कारण आपण जर कीर्तनाला गेलो नाही ना तर त्या मंदिराला आग लागण्यात आपलाच हात आहे असा गावकऱ्यांना संशय येईल ना. हात तर आहेच, आणि नुसतं हात नाही तर अख्खेच्या अख्खे हे पोपटराव लांडगे पाटील आहे आणि त्यांची पोरगी येत्यात. नाही, असण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये बाबा. प्रॉब्लेम सापडण्यात आहे. जर गावकऱ्यांना आपल्यावर संशय आला ना तर गोत्यात येऊ शकतो आपण. त्यामुळे थोडा वेळ का होईना आपण जाऊन बसू ना त्या कीर्तनाला. आधी त्यांचं कीर्तन आणि मग बूम, आपला धमाका. हो, आनंदाचीच गोष्ट आहे बाळंबठी. आणि अहो भाग्य आपलं, आज इतक्या दिवसानंतर इंद्रायणीचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळणार. हो ना. अहो बाळंबट, जेव्हा जेव्हा यंकू महाराज आणि इंदूची कीर्तन सेवा असते तेव्हा आपल्या गावासाठी दिवाळी दसराच असतो. अगदी मनातलं बोललात बघा कानोबा तुम्ही. अहो, अमृतवाणी म्हणजे काय हे दोघांच्या कीर्तनात ना आपल्याला कळतं. होय. खरंय मास्तर. बरं चला पटकन कीर्तन सुरू व्हायचं. चला चला चला. इंदू, आज काहीतरी विशेष वाटतंय. हा, याआधी अशी कीर्तन सेवा कधीच बघितली नाही. हे पहिल्यांदाच दिसतं इंदू बर का. गोडकर, आजचं कीर्तन लय खास असणार आहे बर का. बसून घ्या. या दत्ता भाऊ या ना. एक काम करा, तिकडून फ्रेम लावा म्हणजे सगळं छान कव्हर होईल. होय, इकडूनच लाव की म्हणजे चांगली दिसत. आणि मध्ये मध्ये मी पण आली पाहिजे बर का. हा, तू बस इथं इथं बस. हा, मी सांगेन ते बोलायचं बरं का. अय श्रीकला, इथं कुठं पुरुषांमध्ये बसते. इथं ये, बस इथं. अगं ये. रामकृष्ण हरी माऊली. आज विठुरायाची मूर्ती आपल्या मंदिरात नाहीये. इतक्या दिवस ज्या रूपाची, ज्या सगुण साकार रूपाची आपण पूजा करत होतो ते रूपच आज इथे उपस्थित नाहीये.
पण तरी सुद्धा आज आपण कीर्तन करतोय का? अहो माऊली, आपल्या परंपरेचीच शिकवण आहे की देव फक्त मूर्तीत नसतो. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विणे मन व्यर्थ जाय. हरिपाठ आपण लहानपणापासून करतोय. चला तर मग आज आपण विठुरायाचा गजर करूयात आणि त्याला परत बोलवूयात. आणि तो येणार बर का, कारण आज एकादशी आहे, स्वतःला विठुरायाशी जोडण्याचा दिवस. माऊली, आज इथं कीर्तन तर होणारच आहे, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हा पांढरा पडदा मी तर का लावला या प्रोजेक्टर वरती, मी तुम्हाला काय दाखवणार आहे? पडलाय ना प्रश्न? मिळणार, त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आणि तच मिळणार. याची देही याची डोही. माऊली, तुम्हाला रामायणातली कथा माहित असेल ना, मारीच राक्षसाची कथा. मारीच नावाचा एक राक्षस होता. सोन्याच्या एकदम सुंदर रेखीव हरणाच्या रूपामध्ये तो आला बघा. सीतामाईने त्याला बघितलं आणि ते बघतच राहिलं की हो. वनवासात गेलेल्या साक्षात सीतामाईला सुद्धा त्या सुवर्ण मृगानं भुरळ घातली होती. त्यांनी लगेचच प्रभू श्रीरामांना त्या हरणामागे धाडलं. आणि माऊली, प्रभू श्रीराम सुद्धा त्या हरणामागे गेले. मायेचा भास कसा असतोय बघा माऊली. साक्षात प्रभू श्रीरामांना सुद्धा त्या हरणानं भुरळ पाडली, तर आपण कोण आहेत? खोट कायम सौंदर्याची, चांगुलपणाची झूल पांघरून येत असतं माऊली. गोड गोड बोलत, चांगुलपणाचं आव्हानत, प्रेमाचं नाटक करत आणि आपला डाव साधून जात. आव माऊली, म्हणून संतांनी सांगितलंय की कानी जे पेरले डोळा ते उगवले. कोणत्याही गोष्टी बाबतीत आपण जे काही चांगलं वाईट ऐकतो त्याच नजरेनं आपण सगळं जग बघतो. बघा माऊली, विषाला जर साखरेत मिसळलं तर ते ओळखता येत नाही. आव तसंच असतंय मायेचं आणि खोटेपणाचं विष, ओळखताच येत नाही. पण ते सत्याला नष्ट करू शकतं का माऊली? तर नाही, ते फक्त झाकू शकतं. पण तरी सुद्धा आपण फसतो, कारण आपण दिसण्याला भुलतो माऊली. हे मी तुम्हाला का सांगते, कारण आपल्याला दिसतच नाही माऊली की आपल्या आजूबाजूला असे हजार मारीच राक्षस पसरलेले असतात. पण तरी आपण त्यांना बघू शकत नाही. पण आज माऊली, आपण त्या राक्षसाचं रूप बघणार. सत्य किती काळ लपून राहणार आहे मला सांगा. ते कधी ना कधी बाहेर येतं आणि आज ते बाहेर येणार. माऊली, या अभंगात संत एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतायत? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आपण जे कर्म करतो त्याच्यापासून पळता येत नाही माऊली, त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. माऊली, ही शिशुपालाचे 100 अपराध झाले. आपल्यातला मारीच राक्षस कोण आहे, तो कसा दिसतो, ते आपण या पांढऱ्या पडद्यावर बघणार आहोत. कारण झालेल्या गुन्ह्याची शिक्षा गुन्हेगारालाही मिळालीच पाहिजे. सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे आणि आज ते येणारच. बोल